आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असाल तर भगवान शिव सारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा. तुम्ही भगवान शिवाच्या अनेक मंत्राचा जप करू शकता. महादेवाच्या पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो. परंतु जर तुम्हाला कोणत्याही कठीण आजार किंवा समस्येचा सामना करावा लागत असेल तर ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. हे सर्वात मोठ्या समस्या आणि अडथळे टाळते. महादेवाला प्रसन्न करण्याचा हा उत्तम उपाय. शिव मंत्राचा रोज रुद्राक्ष माळेने जप करावा. जप पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून करावा. नामजप करण्यापूर्वी महादेवाला बिल्वची पाने अर्पण करा. भगवान शिवाच्या मंत्राचा जप केल्याने आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवू शकतो. यामुळे तुम्हाला जीवनाची योग्य दिशाही मिळते. तुम्ही स्वतःला ओळखू शकाल. अनेकांना अकाली मृत्यूची भीती असते. भगवान शिवाच्या मंत्राच्या जपाने भीती दूर होते. त्यामुळे अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते. भगवान शिवाच्या मंत्राचा जप केल्याने मन शांत राहते. जर तुम्हाला एखाद्या दिवशी तणाव वाटत असेल तर तुम्ही त्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. भगवान शिवाच्या मंत्राचा जप केल्याने दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. या मंत्राचा जप केल्याने नकारात्मकता दूर होते. सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे. त्या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा. यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा. भगवान शंकर यांना धोतरा, बेलपत्र इत्यादी अर्पण करा. दूध आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा. नंतर शिवचालीसा आणि आरती करा. असे म्हटले जाते की या दिवशी पती-पत्नीने एकत्र पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. घरात समृद्धी आणि कीर्ती नांदते. याशिवाय अविवाहित मुली मनाप्रमाणे जोडीदार मिळावा म्हणून व्रत करतात. शंकराच्या पूजेमध्ये केतकीची फुले घेऊ नये. याशिवाय तुळशीची पाने, नारळाचे पाने अर्पण करू नये. असे मानले जाते की असे केल्याने शिव क्रोधित होतो. तसेच उपासना देखील भंग होते. भगवान शंकराला नेहमी कांस्य आणि पितळेच्या भांड्यात पाणी अर्पण करा. पौराणिक कथेनुसार एकदा देवी पार्वतीने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि त्याचे काही थेंब मंदार पर्वतावर पडले, ज्यातून बेलाच्या झाडाचा उगम झाला. या झाडाच्या मुळामध्ये गिरिजा
देठामध्ये महेश्वरी, शाखांमध्ये दाक्षायणी, पानांमध्ये पार्वती, फुलांमध्ये गौरीचा निवास असतो अशी मान्यता आहे. हेच कारण आहे की भगवान शिवाला बेलपत्र अतिप्रिय आहे. अशा परिस्थितीत भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या नियमांचा वापर करून बेलाचे पानं अर्पण करा. बेलपत्राविषयी शास्त्रांमध्ये सांगितले आहे की नवीन बेलपत्र न मिळाल्यास दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून देवाला पूजेत अर्पण केले जाऊ शकते. मान्यतेनुसार चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथी, संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र कधी तोडू नये. भगवान भोलेनाथांना बेल वृक्ष खूप प्रिय आहे. या कारणास्तव वेळेपूर्वी बेलपत्र तोडावी. नेहमी लक्षात ठेवा की संध्याकाळनंतर बेलाच्या पानाचा कोणत्याही झाडाला स्पर्श करू नये. शिवाचे नाव लिहून बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की ज्याचे पाने कुठूनही फाटलेली नसावेत. बेलपत्र तोडण्यापूर्वी मनापासून नमस्कार करावा किंवा देवाचे स्मरण करावे. बेलाची पाने नेहमी फांदीपासून एक एक करून तोडली पाहिजे. संपूर्ण फांदी खराब होईल अशा प्रकारे बेलाची पाने तोडू नका. बेलपत्र नेहमी उलटे करून शिवाला अर्पण करावे. बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या आतील बाजूस असावा. जो कोणी बेलपत्र अर्पण करतो त्यात वज्र आणि चक्र नसावे. देवाला अर्पण केलेली बेल 3 ते 11 पानांची असते. यामध्ये जितकी जास्त अक्षरे तितकी ती अधिक फलदायी मानली जातात. जर कधी बेलाची पाने मिळत नसतील तर बेलाचे झाड पाहूनच देवाचे स्मरण करावे. हिंदू धर्मात रुद्राक्ष जपमाळ घालण्याबद्दल सर्वांनी ऐकले असेल. भगवान भोलेच्या पूजेसाठी वापरलेल्या रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहे. रुद्राक्ष जपमाळेद्वारे मंत्रोच्चार करून भक्त भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न करतात. भगवंतांचे स्मरण करताना जपमाळ जपताना स्वच्छ मुद्रा वापरावी. उपासनेसाठी बसताना आसन न करता जमिनीवर बसून जप केल्यास फळ नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे जप करताना आसनावरच बसावे. याशिवाय जप करताना व्यक्तीचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे. जपमाळ जपत असताना जपमाळ नेहमी हृदय चक्राजवळ असावी. नामजप करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. यासोबतच शांत वातावरण आणि शुद्ध ठिकाणी बसून जपमाळेचा जप करावा. ब्रह्ममुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने जप केला तर ते अधिक फलदायी होईल हे लक्षात ठेवा. जपमाळ जपताना मधल्या बोटाचा वापर करावा. मणी बदलण्यासाठी तुमचा अंगठा वापरा. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मणी बदलताना ते स्वतःकडे वळवा. गळ्यात जपमाळ घालू नका. पूजा केल्यानंतर मंदिरात आदराने ठेवा. दुसऱ्याच्या जपमाळेने कधीही मंत्राचा जप करू नका.
मंत्राचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नका. असे केल्याने मंत्राचे परिणाम नष्ट होऊ शकतात. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.